आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कामेरीत शासनाचा मुंडन करून निषेध। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संताप आता शिगेला पोहोचला असून आज सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे शासनाच्या धोरणांचा आगळावेगळा निषेध करण्यात आला। या महामार्गामुळे सुपीक जमिनी उद्ध्वस्त होणार असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध म्हणून प्राध्यापक अनिल पाटील व माजी पंचायत समिती सदस्य छगन पाटील यांनी भर चौकात मुंडन करून आपले मुंडके शासनाला अर्पण केल्याचे जाहीर केले। गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण शासन त्यालाच भूमिहीन करायला निघाले, अशी संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या आंदोलनामुळे कामेरी परिसरात शासनाप्रती मोठी नाराजी पाहायला मिळाली। महाराष्ट्रातील बागायती आणि अत्यंत सुपीक जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे। मुंडन आंदोलन हे केवळ प्रतीक नसून आमचं सर्वस्व गेलं तरी चालेल, पण जमीन देणार नाही असा इशाराच या माध्यमातून देण्यात आला आहे। प्राध्यापक अनिल पाटील आणि छगन पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही किंवा शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र होईल। आम्ही आज आमची केस अर्पण केली आहेत, पण जर शासनाने आमची शेती हिसकावण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवून देईल। हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हेच यातून सिद्ध होत आहे। कामेरीतील या मुंडन आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। याआधीही अनेक ठिकाणी ग्रामसभांमध्ये या महामार्गाला विरोध दर्शवणारे ठराव झाले आहेत, मात्र आजच्या या गंभीर स्वरूपामुळे आता तरी शासन या आंदोलनाची दखल घेणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात शक्तीपीठ महामार्गाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।